प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 1 ऑगस्ट 2026 शनिवार, 9वा महिना। हा तो दिवस आहे जो परमेश्वराने निर्माण केलेला आहे। आपण त्यात आनंद मानू व उल्हास करू। हे परमेश्वरा आता तारण दे, हे परमेश्वरा आता भरभराट पाठवा, अशी मी विनंती करतो। स्तोत्रसंगीता 118 अध्याय 24 आणि 25 वचन। आपल्या कृपेने परमेश्वराने आपल्याला या वर्षातील पहिले 7 महिने सुरक्षितपणे पार करून आणले आणि ऑगस्ट महिन्याची पहिला दिवस पाहण्याची संधी दिली। स्तोत्रकर्ता म्हणतो, हा तो दिवस आहे जो परमेश्वराने निर्माण केला आहे। आपण त्यात आनंद मानू व उल्हास करू। हा महिना देवाची उपस्थितीने परिपूर्ण असो। त्यांच्या चांगुलपणात तुम्ही आनंदित व्हा आणि विजयावर विजय मिळवत पुढे जात राहा। तुमचे सर्व काल आणि प्रसंग परमेश्वराचे हातात आहेत। प्रत्येक दिवस त्यांच्या स्वाधीन करा आणि अशी प्रार्थना करा, प्रभू तुझी उपस्थिती माझ्या पुढे जावो, तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन कर। तुमची सर्व ओझी आणि चिंता त्यांच्यावर सोपवा, तो तुम्हाला हात धरून प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करील। म्हणून उद्याची चिंता करू नका, कारण उद्या स्वतःची चिंता करील। प्रत्येक दिवसाचे दुःख त्या दिवसापुरते पुरेसे आहे। मॅथ्यू 6 अध्याय 34 वचन। जसा प्रत्येक दिवस नवा सूर्योदय आणि नवे प्रकाशीकरण घेऊन येतो, तशीच परमेश्वराची दया दररोज नवी असते। परमेश्वराचे दयेमुळे आपण नष्ट झालो नाही, कारण त्यांची करुणा कधीही संबंध नाही, ती तर सकाळी नवी असते। तुझी विश्वासार्हता किती महान आहे। विलापगीत 2 अध्याय 22 आणि 23 वचन। प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाबरोबर करा आणि संधी मिळेल तेव्हा त्यांची स्तुती करा। राजा दावीद दिवसातून 7 वेळा परमेश्वराची स्तुती करत असे। तो म्हणाला, मी परमेश्वराला सतत माझ्या पुढे ठेवले आहे, तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे मी कधीही डलणार नाही। स्तोत्रसंगीता 16 अध्याय 18 वचन। प्रत्येक दिवसातील आव्हाने, जबाबदाऱ्या आणि संघर्ष हे जणू तुमच्या जीवनाचे रथला वेगवेगळ्या दिशांनी ओढणाऱ्या घोड्यासारखे वाटू शकतात, परंतु त्या रथाचा लगाम स्वतः परमेश्वराचे हातात आहे। तोच तुमच्या जीवनाचा मार्ग निश्चित करतो। या संपूर्ण महिन्यात तो तुम्हाला सुरक्षितपणे मार्गदर्शन करो, आपल्या संरक्षणाने वेढून ठेव आणि प्रार्थनाद्वारे तुम्हाला सामर्थ्य देवो। पवित्र शास्त्र म्हणते, आज हे जाणून त्या ही तुमचा परमेश्वर देव स्वतः तुमच्या पुढे भस्म करणाऱ्या अग्नीसारखा जात आहे। तो तुमच्या शत्रूचा नाश करील आणि त्यानं तुमच्या पुढे पराभूत करील। अनुवाद 9 अध्याय 3 वचन। या नव्या महिन्याची सुरुवात करताना स्वतःला पूर्णपणे देवाचे इच्छाला समर्पित करा। तुम्ही त्यांच्या दैवी योजनेनुसार चालत आहात का, त्यांचे सतत आत्मपरीक्षण करा। परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी एक आनंद, उद्देश, परिपूर्ण योजना आणि निश्चित बोलावणे ठेवले आहे। त्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही त्यांची पुत्रता प्रतिमेसारखे यावे, ज्याने त्याने पूर्वपासून ओळखले, त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेसारखे होण्यासाठी पूर्वनियोजितही केले। रोमकारास 8 अध्याय 29 वचन। परमेश्वर नेहमी तुमच्या भल्यासाठी कार्य करतो। लोक तुमचे वाईट करण्याची विचार करू शकतात, परंतु देव प्रत्येक वाईट गोष्ट चांगल्यात बदलून तुमच्या जीवनात आशीर्वाद आणण्यास समर्थ आहे। पुढील म्हणण्यासाठी वचन। आणि आपण जाणतो की जे देवावर प्रेम करतात, म्हणजे जे त्यांचे उद्देशाप्रमाणे बोलावले गेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून चांगलेच घडवितात। रोमकारास 8 अध्याय 28 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ स्तोत्रसंगीता 57 अध्याय 58 अध्याय 59 अध्याय। संध्याकाळ रोमकारास अध्याय 4। धन्यवाद। अध्याय